कोटा सिस्टीमने दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेट पूर्णपणे बदलून टाकलं. 1948 ते 94 या काळात दक्षिण आफ्रिकेत वर्णभेद म्हणजे अपार्थेड हे सरकारी धोरण होतं. लोकांना त्यांच्या त्वचेच्या रंगावरून वेगळं केलं जायचं. गोऱ्या लोकांना उत्तम सुविधा मिळायच्या, चांगल्या शाळा, नोकऱ्या आणि खेळायची संधी. पण ब्लॅक आणि कलर्ड लोकांना कायम मागे ठेवलं जायचं. क्रिकेटमध्ये हेच झालं. त्यांना खराब पिच आणि कोणतीही मदत दिली गेली नाही. क्रिकेट हा केवळ गोऱ्यांचा खेळ साऊथ आफ्रिकेत मानला जायचा. पण 1994 मध्ये वर्णभेद संपला आणि सुरू झाला नवीन प्रवास, साऊथ आफ्रिकेच्या रेनबो नेशनचा प्रवास. आणि त्याच वेळी आली कोटा सिस्टीम, ज्यामध्ये प्रत्येक प्रांताच्या टीममध्ये ब्लॅक खेळाडूंना संधी देणं बंधनकारक करण्यात आलं. राष्ट्रीय संघात किमान 2 ब्लॅक आणि 4 कलर्ड किंवा इंडियन एशियन खेळाडू असणं गरजेचं ठरलं. आणि इथूनच सुरू झाला हा बदल. मखाया अँटनी हा पहिला ब्लॅक क्रिकेट स्टार झाला. मग आला हाशिम आमला, कगिसो रबाडा आणि आपला आत्ताचा हिरो टेम्बा बौमा. टेम्बा एका गरीब ब्लॅक वसाहतीत वाढला. त्यानं टेस्टमध्ये शतक ठोकलं आणि साऊथ आफ्रिकेचा कर्णधार झाला. आणि 2025 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप साऊथ आफ्रिकेला जिंकून दिली. कोटा सिस्टीममुळे अशा खेळाडूंना वर यायची संधी मिळाली. ही फक्त क्रिकेटची नाही, तर साऊथ आफ्रिकेच्या डायव्हर्सिटी म्हणजे विविधतेच्या शक्तीची विजयगाथा होती. यावर तुमचं मत काय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.